गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सर्वांना शुभ सायंकाळ. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या सोयीसाठी आज आपण आजचा जो आपला शनिवारची तासिका आहे ही सकाळ ऐवजी सायंकाळच्या वेळेत म्हणजेच आता 6 ते 7 या वेळेत घेत आहोत. ही वेळ सर्व विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने आणि आपल्या ऑनलाईन तासिकेत कुठलाही खंड न पडता सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हे मार्गदर्शन वर्ग अविरतपणे सुरू राहावेत या उद्देशाने. आणि तुम्ही मागील काही आठवड्यामध्ये तुम्ही म्हटला होतात की शनिवारी तासिका होत नाही, या तुमच्या कमिटमेंटचा विचार करून आपण मागील शनिवारी पण आणि या शनिवारी पण आपल्या तासिका अखंडपणे सुरू ठेवलेल्या आहेत. आणि आजची ही आपली सायंकाळची तासिका तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत आहेत आदरणीय स्वाती पठारे मॅडम. ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशोकनगर या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि आजच्या तासिकेमध्ये त्या आपणास फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या पेपर 2 या विषयातील विभाग 2 मधील बुद्धिमत्ता या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. तर मी आदरणीय स्वाती पठारे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तासिकेला सुरुवात करावी. आदरणीय स्वाती पठारे मॅडम. धन्यवाद सर. सर्व विद्यार्थ्यांना गुड इव्हिनिंग. तुमच्या सगळ्यांचा माईक म्यूट आहे, त्याच्यामुळे तुम्ही सर्व मला गुड इव्हिनिंग म्हटलायत असं समजून मी आजच्या तासिकेला सुरुवात करते. या अगोदरही आपण मिशन आरंभचे तासिका घेतलायत आणि मला असं वाटतं माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचा अभ्यास आता पूर्ण झालेला असेल. आणि आपण आता इथून पुढे मला असं वाटतं 1 महिना झाला तेव्हापासून आपण प्रॅक्टिस पेपर सोल्युशन हा आता आपण या तासिकेअंतर्गत जुने जे पेपर झालेले आहेत इयत्ता 5वी शिष्यवृत्तीचे ते सोडवण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आणि आज आपला मिशन आरंभ अंतर्गत आपल्या या ऑनलाईन तासिकेमध्ये इयत्ता 5वीचा पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा फेब्रुवारी 2020चा आपण आज काल पेपर सुरू केलेला आहे, पेपर क्रमांक 2, ज्याचं काल मला वाटतं इंग्रजी विषयाचं पूर्ण या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्न काल समजून सांगण्यात आलेले आहेत. आणि आज आपण सेक्शन 2 ला अर्थात बुद्धिमत्ता या विषयाला सुरुवात करत आहोत. आणि आज आपल्याला आज आणि उद्या 2 दिवसामध्ये बुद्धिमत्तेचे पूर्ण प्रश्न म्हणजे 50 प्रश्न संपवायचे आहेत. त्यातले 25 प्रश्न आज आपल्याला आजच्या या 1 तासामध्ये संपवायचे आहे. तर कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या तासिकेला सुरुवात करूया. नमस्कार, मी श्रीमती स्वाती तानाजी पठारे, प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अशोकनगर या ठिकाणी कार्यरत आहे. तर अपेक्षा आहे सर्व माझे विद्यार्थी मित्र माझ्या बरोबरीने सोडवतील आणि माझ्या अगोदरही उत्तर कमेंट करतील. तुम्ही हँड रेज करून तुमचा काही उपयोग होणार नाही, कारण तुम्हाला अनम्यूट केलं जाणार नाही, तुम्हाला उत्तर देण्याची संधी दिली जाणार नाही. हे तुम्हाला आजच नाही तर गेल्या अनेक तासिकांपासून माहिती आहे की तुम्हाला अनम्यूट केलं जात नाही. तुमचे जे काही डाऊट आहेत ते तुमच्या वर्ग शिक्षकांना तुम्ही विचारावेत, किंवा आपल्याला जर पॉसिबल झालं तर आपण एक दिवस नक्कीच डाऊटचंही स्वतंत्र सेशन घेऊयात. तर तुमचे जे उत्तर आहेत ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आमचे जे ऑनलाईन तंत्रस्नेही टीम आहे ती तुमची उत्तर बघतील आणि तुमच्यात कोण किती हुशार आहे याचा अंदाज सुद्धा घेतील. सर्वांना शुभेच्छा. तर सुरू करत आहोत फेब्रुवारी 2020 सेक्शन 2 बुद्धिमत्ता अंतर्गत प्रश्न क्रमांक 26. काल तुम्ही 25 प्रश्नापर्यंत सर्व पूर्ण केलेला आहे. 26वा प्रश्न आपल्या समोर आहे. बघा आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. प्रश्न आहे, क्रिया विशेषण दर्शक या शब्दातील मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते? बघा, बुद्धिमत्ता हा बुद्धीचा खेळ आहे आणि अतिशय काळजीपूर्वक आपल्याला प्रश्न वाचून उत्तर द्यायचं असतं. प्रश्न सोपे असतात, फक्त आपल्या बुद्धीला चालना देणारे प्रश्न असतात. शांततेत वाचायचे आणि शांततेत सोडवायचे, एकही प्रश्न चुकत नाही. आणि अतिशय स्कोरिंगचा विषय आहे, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देऊ शकतो. तुम्हाला तुमच्या शिष्यवृत्तीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं, तुम्ही शिष्यवृत्ती धारक बनू शकतात. आणि आपल्याला हेच करायचंय, छोटी सुद्धा चूक करायची नाही, प्रश्न नेहमी काळजीपूर्वक वाचायचा आहे. बघा काय म्हटलंय, क्रिया विशेषण दर्शक या शब्दातील मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर कोणते? आता उजव्या डाव्यामध्ये बऱ्याच मुलांचा गोंधळ होतो. उजव्या डाव्यामध्ये अजिबात गोंधळ करायचा नाही. जी आपली उजवी बाजू तीच कागदाची उजवी बाजू आणि जी आपली डावी बाजू तीच कागदाची डावी बाजू, हे गृहीत धरायचे. फळ्याच्या बाबतीत सुद्धा, कागदाच्या बाबतीत सुद्धा, वहीच्या बाबतीत सुद्धा.
उजव्या डाव्यामध्ये अजिबात गोंधळ करायचं नाही. आपली उजवी बाजू तीच कागदाची उजवी बाजू. मग क्रियाविशेषण दर्शक या शब्दाची उजवी बाजू कोणती असणार आहे? इकडची. आणि डावी कोणती असणार आहे? इकडची. अर्थात मग आता अगोदर आपल्याला त्यांनी सांगितलं की या शब्दातील मध्यभागी असणारा, मग आपल्याला अगोदर मध्यभागी असणारा शब्द शोधावा लागणार. मग याच्यात किती शब्द आहेत एकदा मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 शब्द आहेत. म्हणजे मध्यभागी कोणता शब्द असणार? 5 नंबरचा. बरोबर. 1 2 3 4 5. म्हणजे मध्यभागी असणारा शब्द सापडला आपल्याला श. श हा शब्द काय आहे? मध्यभागी आहे बघा. आणि या मध्यभागी असणाऱ्या अक्षराच्या डावीकडील तिसरे अक्षर. आता ह्या श पासून आपल्याला डावीकडे जायचंय. आणि आपल्याला माहिती आहे का आपली जी डावी बाजू तीच कागदाची डावी बाजू. मग ह्या श पासून आपल्याला इकडे जावे लागेल. कुठे जावं लागेल? या बाजूला जायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. मग श मध्यभागी असणाऱ्याच्या डावीकडील तिसरे अक्षर. कितवं अक्षर शोधायचं आपल्याला? तर तिसरं अक्षर शोधायचं आहे. मग हे श पासून पहिलं, दुसरं आणि तिसरं कोणतं अक्षर मिळेल बरं आपल्याला? या हे अक्षर मिळेल. आणि अशा पद्धतीने या प्रश्नाचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. उजव्या डाव्याचा थोडासा अभ्यास करून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण यावरती खूप सारे प्रश्न येतात. ज्यांनी बरोबर उत्तर दिले त्यांचं अभिनंदन. आपण पुढच्या प्रश्नाकडे जातोय. प्रश्न क्रमांक 27. यामध्ये सुद्धा बघा आपल्याला या ठिकाणी एक अक्षरमाला दिलेली आहे, इंग्रजी अक्षरमाला. आणि या अक्षरमालेवर आधारित प्रश्न आहे. प्रश्न वाचूयात. वरील अक्षरमालेतील उजवीकडून 10व्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर सुरुवातीपासून मोजल्यास कितवे येईल? असा प्रश्न आहे. आता ही अक्षरमाला आपल्या समोर आहे. पुन्हा गोंधळ करायचं नाही. शांततेत गोष्टी समजून घ्यायच्या. आपली जी उजवी बाजू म्हणजे ज्या हाताने आपण जेवतो किंवा लिहितो तो आपला उजवा हात ज्या बाजूला असेल कागदाच्या तीच कागदाची उजवी बाजू ही त्या अक्षरमालेची सुद्धा उजवी बाजू असते. आणि त्याच्या विरुद्ध बाजू ही त्या अक्षरमालेची डावी बाजू असते. मग ही अक्षरमाला आहे. हिची हिकडची बाजू कोणती असणार आहे? अर्थात उजवी. माझा हात इकडे आहे त्यामुळे ही बाजू उजवी. आणि डावी बाजू कुठली असणार? त्याच्या विरुद्धची बाजू ही असणार डावी बाजू. कागदाची नेहमी ही बाजू लक्षात ठेवा. तर बघा आता या अक्षरमालेतील उजवीकडून 10व्या म्हणजे उजवीकडून म्हणजे इकडून. आता बघा ही उजवी बाजू आहे. इकडून 10वं अक्षर शोधायचंय आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हे 5-5चे गट असतात त्याच्यामुळे हे मोजत बसायची गरज नाही. 5 आणि 5 हे अक्षर 10वं आहे हे आपल्या लक्षात यायला हवं. पण तरीही मी तुमच्या समाधानासाठी मोजलं. तर हे 10वं अक्षर आहे. मग या 10व्या अक्षराचं काय करायचं? तर 10व्या अक्षराच्या डावीकडील चौथे अक्षर म्हणजे हे जे अक्षर आहे ह्या अक्षराच्या डावीकडं. मग आता ह्याची डावी बाजू कोणती? तर अर्थात त्याची डावी बाजू इकडचीच. जी कागदाची डावी बाजू आहे ती पी ची पण डावी बाजू आहे. मग ह्या अक्षराच्या डावीकडील म्हणजे ह्या बाजूचे, ह्या दिशेचे, या डावीकडील चौथे अक्षर. मग हे झालं त्याचं पहिलं अक्षर, हे दुसरं, हे तिसरं आणि चौथं. म्हणजे कोणतं अक्षर? यल हे अक्षर. म्हणजे हे चौथं अक्षर कुठलं आलं? यल. पहिले, दुसरे, तिसरे, चौथे. हे चौथे अक्षर सुरुवातीपासून जर मोजलं तुम्ही, सुरुवातीपासून म्हणजे कुठून? ए पासून जर मोजलं तर कितवे येईल असा प्रश्न आहे. मग ह्या यल अक्षराला आपल्याला इकडून मोजावं लागेल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. यलचा नंबर कितवा आहे? 12. गटाच्या पद्धतीने मोजलं तर 5 आणि 5 10, 11 आणि 12. म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. चला असंच आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 28. बघा बरं वाचून उत्तर देता येतंय का तुम्हाला? प्रश्न क्रमांक 28चा. हा अतिशय सोपा प्रश्न आहे आणि याच्यासाठी आपल्याला सर्व अक्षरमाला, स्वर, व्यंजने, जोडाक्षरे, जोडव्यंजने या सर्व गोष्टीचा अभ्यास असणं अत्यंत आवश्यक आहे. मराठी वाटायला सोपा वाटतो विद्यार्थी मित्रांनो, परंतु मराठी हा प्रचंड अवघड विषय असतो. त्याचा डीप अभ्यास करावा लागतो. अभ्यास करणाऱ्याला काहीही अवघड जात नाही. आता आपल्याला ही जे शब्द दिलेत, प्रजाहितदक्ष, ज्ञानवर्धक, रक्षणकर्ता, वृक्ष, स्वतंत्र या शब्दांमध्ये एकूण जोडाक्षरे किती आहेत असा हा प्रश्न आहे. तर आता आपल्याला याच्यातली काय करायची आहे? जोडाक्षर शोधायची आहेत. आता जोडाक्षर म्हणजे काय? जेव्हा 2 व्यंजने एकत्र येतात तेव्हा जोडाक्षर तयार होतं. मग सोपं आहे, यापूर्वी आपण शिकलेलो आहे. मग बघा बरं, प्रजाहितदक्ष या शब्दामध्ये हा प्र जोडाक्षर आहे का? तर हो आहे. त्यानंतर ज आहे का? जा, जलकाना जा, ते जोडाक्षर नाही. त्यानंतर ही, हला पहिली वेलांटी ही जोडाक्षर आहे का? नाही. त्यानंतर त जोडाक्षर आहे का? नाही. द हे जोडाक्षर आहे का? नाही. नंतर क्ष हे जोडाक्षर आहे का? तर हो मित्रांनो.
क्ष हे जोडाक्षर आहे, हे संयुक्त व्यंजन आहे. ते संयुक्त व्यंजन जे तयार होतं ते क आणि श या दोन व्यंजनांमधून तयार होणारं संयुक्त व्यंजन आहे. त्यामुळं हे क्ष जे आहे ते काय आहे विद्यार्थी मित्रांनो, जोडाक्षर आहे. या ठिकाणी आपण बघितलं हे प्र सुद्धा काय आहे, जोडाक्षर आहे. त्यानंतर पुढे ज्ञ, ज्ञ हे सुद्धा काय आहे, संयुक्त व्यंजन आहे. द, न आणि य या तीन व्यंजनांचं मिळून काय बनतं, तर ज्ञ हे व्यंजन बनत असतं. त्यामुळे ज्ञ हे काय आहे, तर संयुक्त व्यंजन आहे, म्हणजे ते सुद्धा काय आहे, जोडाक्षर आहे. क्ष आणि ज्ञच्या बाबतीत गोंधळ नाही करायचा. क्ष आणि ज्ञ ही तुम्हाला मुळाक्षर म्हणून आपल्या आईच्या चार्टवर छापलेली असतात. त्यामुळे आपल्याला वाटतं की ती जोडाक्षर नाहीयेत, परंतु असं नाहीये. क्ष आणि ज्ञ ही दोनही काय आहेत, जोडाक्षर आहेत. त्यानंतर न हे जोडाक्षर नाही, व हे जोडाक्षर नाही आणि ध, ध वरती रफार आहे बघा. हा रफार म्हणजे काय असतो, र असतो, म्हणजे ते जोडाक्षर आहे. क हे जोडाक्षर नाही, र हे जोडाक्षर नाही. क्ष, आता इथे परत क्ष आला, म्हणजे हे जोडाक्षर आहे का, तर हो, आपण आत्ताच बघितलं हे जोडाक्षर आहे. न हे जोडाक्षर नाही, त्यानंतर क हे जोडाक्षर नाही. आता इथं त वरती रफार आहे, करता, करता मधला ता, तर हा हे जोडाक्षर आहे. हा रफार म्हणजे र आहे. त्यानंतर रू, आता हा जो रू तयार होतो विद्यार्थी मित्रांनो, या रू मध्ये तुम्हाला असं वाटू शकतो की हे जोडाक्षर आहे. हा जो खालचा रू आहे तो र आहे, पण तसं नसतं. तो रू आहे, रू ऋषीचा असतो. कशाचा असतो, रू ऋषीचा असतो. आणि हा रू ऋषीचा स्वर आहे. काय आहे, स्वर. त्यामुळे हा रू हे काय होत नाही, जोडाक्षर होत नाही. त्यामुळे हा रू जोडाक्षर नाही. त्यानंतर क्ष हा जोडाक्षर आहे. ह्या गोष्टी प्राधान्याने लक्षात घ्यायचा. हा रू आणि हे क्ष आणि ज्ञ हे आपल्याला फसवायला नेहमी येतात. क्ष जोडाक्षर आहे, ज्ञ जोडाक्षर आहे, मात्र हे रू जे आहे ते जोडाक्षर नाही. त्यानंतर या ठिकाणी स्व, स ला व जोडलाय म्हणजे हे जोडाक्षर आहे. त्यानंतर इथं त्र, त ला र जोडलाय म्हणजे ते जोडाक्षर आहे. मध्ये बघा त वर अनुस्वार होता, तन, हे या ठिकाणी जोडाक्षर नाही. तर इथपर्यंत शब्द संपलीत. ठीक आहे, स्वतंत्रपर्यंत शब्द संपलीत आणि एवढ्याच शब्दामधलं शोधायची होती. मग मोजूयात किती झाली जोडाक्षरं. 1 2 3 4 5 6 7 8 9. किती जोडाक्षरं झाली, तर 9 जोडाक्षर झाली. आहे का आपल्या पर्यायामध्ये 9, तर हो आहे. आपला पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर आहे. तर क्ष आणि ज्ञच्या बाबतीत थोडासा अभ्यास करायचा आणि जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीने आपण ही जोडाक्षरं मोजतो. ज्यांनी बरोबर उत्तर दिलंय त्यांचं हार्दिक अभिनंदन. पुढचा प्रश्न 29वा प्रश्न. ज्यांना उत्तर येते त्यांनी काय करायचंय, कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकून ठेवायची आहे. ज्यांना येत नाही त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आता मग अशी अक्षरमाला होती, आता या ठिकाणी बघा अंकमाला दिलेली आहे. आणि ही जी अंकमाला आहे या अंकमालेबद्दल आपल्याला प्रश्न विचारलाय. तर अंकमाला आपण नंतर वाचूया, प्रश्न अगोदर वाचूया. प्रश्न क्रमांक 29. वरील अंकमालिकेतील डावीकडून 6व्या अंकाच्या वर्ग व उजवीकडून 7व्या अंकाचा वर्ग यातील फरक किती येईल. आता बघा, मगाशी ठरलं तसं उजवी बाजू कोणती, जी आपली उजवी बाजू ती कागदाची उजवी बाजू, जी आपली जी डावी बाजू ती कागदाची डावी बाजू. म्हणजे उजवी बाजू कुठली येईल बघा, ही असेल कागदाची उजवी बाजू आणि ही असेल डावी बाजू. ह्या उजव्या डाव्यामध्ये गोंधळ झाला की तुमचं उत्तर चुकलं म्हणून समजायचं. तर उजव्या डाव्यामध्ये गोंधळ करायचं नाही. वरील अंकमालेतील डावीकडून 6वा अंक विचारला, म्हणजे इकडून मोजावं लागेल बरोबर. ही डावी बाजू आहे म्हणजे डावीकडून 6वा. हा झाला डावीकडून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा आणि 6वा. कोणता अंक मिळाला बरं, डावीकडून 6वा अंक मिळाला आपल्याला 5. या अंकाचा आपल्याला वर्ग करायचा आहे. 5चा वर्ग किती बरं, 5चा वर्ग असतो 25 बरोबर. वर्ग पाठ करायचे सर्वांनी कंपल्सरी. 30 पर्यंत वर्ग आणि 10 पर्यंत घन सर्वांचे पाठच पाहिजे. बुद्धिमत्तेमध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. 5चा वर्ग कसा करतात हे माहित नसेल तर 5 गुणिले 5 याचं उत्तर येतं 25. म्हणून 5चा वर्ग किती असतो, 25 असतो. तर हे झालं आता अंकमालिकेतील डावीकडून 6व्या अंकाचा वर्ग आपण शोधला. पुढे काय म्हटलंय बघा, उजवीकडून 7व्या अंकाचा वर्ग. आता ही उजवी बाजू, आता इकडून मोजत यावं लागेल. इकडून हा पहिला अंक, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा. हा जो मिळाला आपल्याला हा काय आहे, उजवीकडून आलेला 7वा अंक आहे. आणि त्याचा पण वर्ग करायचा आपल्याला. त्याचा पण वर्ग करायचा म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, 3 गुणिले 3 करावं लागेल बरोबर ना. 3 गुणिले 3 किती येतात, 9. 3चा वर्ग 9. हे पाठच पाहिजे, हे पाठ पाहिजे, हे करायची वेळ नको यायला. आणि ह्या दोघांचं काय करायचंय, ह्या दोघांमधला फरक विचारला. फरक म्हणजे काय असतो बरं, आपण फरक म्हणजे काय काढतो, फरक म्हणजे आपण वजाबाकी करतो. काय करतो, वजाबाकी करायची. 25 मधून 9 गेले, किती उत्तर येईल बरं,
16. किती उत्तर येईल? 16. आहे का पर्यायामध्ये? तर हो आहे. याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4. येतंय का लक्षात सर्वांच्या? ठीक आहे, चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 मध्ये बघूया त्यांनी काय म्हटलंय. आता प्रश्न क्रमांक 30 मध्ये त्यांनी 30 ते 34 साठी सूचना दिली आपल्याला. प्रश्न क्रमांक 30 ते 34 साठी या ठिकाणी त्यांनी आपल्याला सूचना दिली. काय सूचना आहे? तर गटात न बसणारे पद ओळखायला सांगितलं. आता या ठिकाणी आपल्याला थोडंसं आपलं सामान्य ज्ञान वापरावं लागतं आणि गटात न बसणारा शब्द वेगळा करावा लागतो. आता या ठिकाणी 30वा प्रश्न आहे बघा गटात न बसण्यासाठी. पहिला शब्द दिलाय बाहुली नाट्य, दुसरा शब्द दिलाय दूरदर्शन, तिसरा शब्द दिलाय संगणक. इथे संगणक हा अनुस्वार आहे तो दिसत नाही. आणि चौथा शब्द आहे सिनेमा. आता या 4 मधून आपल्याला वेगळा करायचा आहे शब्द. काय लॉजिक लावता येईल? कसं वेगळं करता येईल? आणि कुणाला? बाहुली नाट्याला वेगळं काढावं तर का काढावं? दूरदर्शनला वेगळं करावं तर का करावं? संगणकला करावं तर का करावं? आणि सिनेमाला वेगळं करावं तर का करावं? या गोष्टी आपल्याला थोडंसं लक्षात यायला पाहिजे. आणि त्यासाठी बारकाईने जर आपण सगळे शब्द बघितले तर आपल्या लक्षात येईल की हे दूरदर्शन हे जरा अलीकडच्या काळातलं वाटतं, बरोबर आहे. टीव्ही आता ही करमणुकीची नवी साधनं निर्माण झालेली आहे. पूर्वी दूरदर्शन होतं, नंतर संगणक आला आणि नंतर आता दूरदर्शन सोबतच सिनेमा सुद्धा आलेला आहे. ही सगळी तंत्रज्ञानावर चालणारी, याच्यासाठी लाईट आवश्यक असतो किंवा कुठेतरी बॅटरी, सेल या गोष्टी आवश्यक असतात. त्याशिवाय ह्या दूरदर्शन, संगणक, सिनेमा हे सुरू होत नाही. हे आधुनिक काळातील उपकरणं आहेत. तुलनेत बाहुली नाट्य हे अतिशय पुराणिक आहे. पूर्वीपार चालत आलेलं आहे. जुनं करमणुकीचं साधन आहे. पारंपरिक जुनं करमणुकीचं हे साधन आहे. त्या दृष्टीने खरं याचं उत्तर बाहुली नाट्य हेच असायला हवं. आणि बाहुली नाट्य हेच उत्तर याचं 99.99% बरोबर आहे. कारण ते पारंपरिक साधन आहे आणि बाकीची सर्व आधुनिक साधनं आहेत. परंतु आयोगाच्या वेबसाईटवर जी उत्तरपत्रिका आहे त्यामध्ये काही अंशी सिनेमा हे सुद्धा उत्तर बरोबर देण्यात आलेलं आहे. आता असं होतं कधी कधी प्रश्न निर्मिती करणाऱ्याने थोडीशी सदोष निर्मिती केल्यानंतर काही प्रश्नांच्या बाबतीत ऑब्जेक्शन्स येतात. आणि त्यावेळेस अशा पद्धतीनं मुलं 2 प्रकारे विचार करणं साहजिक आहे. तर त्यावेळेस सिनेमा हे उत्तर का बरोबर दिलं असेल तर याचाही आपण विचार करूया. तर बाहुली नाट्य हे एक आपण दूरदर्शन हा एक संच आहे. ज्या संचावरती आपण सिनेमा बघू शकतो किंवा एखादी सिरियल बघू शकतो. संगणक पण हा एक संच आहे की ज्याच्यावरती तुमच्या करमणुकीची विविध साधनं, ऑडिओ, व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. तसं बाहुली नाट्य हा सुद्धा एक संच आहे किंवा हा एक कार्यक्रम आहे ज्याच्यावर तुमची करमणूक केली जाते. आणि सिनेमा हा संगणक या संचामध्ये चालणारं एक त्यातला एक उपघटक आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा दूरदर्शनवर सिनेमा हा दूरदर्शनवर चालला जातो, संगणकावर लावला जातो. म्हणून तुलनेत सिनेमा हे एक छोटं उपकरण आहे किंवा सिनेमा हे एक त्याच्यातला आपण उपघटक म्हणू शकतो. आणि ही 3 जी आहेत ना ती त्याच्यातले मोठे घटक आहेत किंवा ते सिनेमा प्रदर्शित करणारे हे 3 घटक आहेत. अशा आशयाने ते सिनेमा वेगळं केलेलं असावं. परंतु मी असं सांगेल की जरी कधी असा प्रश्न आला तर बाहुली नाट्य हे एकदम 99.99% बरोबर वेगळा घटक आहे. हे ऑब्जेक्शनमुळे केलेलं असू शकतं. तर ते सोडा, परंतु बाहुली नाट्य सोबत चला कारण ते पारंपरिक साधन आहे आणि तुलनेत बाकीचे सर्व साधनं आधुनिक आहेत. आता आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. तो म्हणजे प्रश्न क्रमांक 31. यामध्ये सुद्धा हेच आहे, आपल्याला वेगळं करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये सुद्धा गटात न बसणारा शब्द वेगळा करायचा. आणि काय आहे 31 मध्ये? पर्याय क्रमांक 1 आहे मे, पर्याय क्रमांक 2 आहे जुलै, पर्याय क्रमांक 3 आहे जून, पर्याय क्रमांक 4 आहे ऑगस्ट. आता कुणाला वेगळं करणार? याचा इतका सोपा प्रश्न नाही विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपं. बऱ्याच जणांच्या कमेंट्स पण आल्या असतील. मे मध्ये आता हे महिने आले की त्यातले दिवस आठवायचे आणि दिवस पाठ करायचे. दिवस पाठ करण्यासाठी आपण ही टेक्निक वापरतो. मला वाटतं तुम्हाला येत असेल की नाही. जानेवारी, इथे खड्ड्यामध्ये फेब्रुवारी, नंतर काय असतं मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. जुलै बघा वरती येतो. तसंच आपण रिटर्न येतो ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ज्यावेळेस उंचवट्यावर तुमचा महिना जातो त्यावेळेस किती दिवस असतात? 31. खड्ड्यामध्ये गेला तर किती असतात? 30. परत उंचवट्यावर आला तर 31. पुन्हा खड्ड्यामध्ये गेला तर 30. परत उंचवट्यावर आला तर 31 आणि नंतर खाली गेला तर 30 आणि पुन्हा उंचवट्यावर आला की 31. मग जुलै इथे येतो बघा आणि पुन्हा ऑगस्ट काय होतो? उंचवट्यावर येतो. म्हणजे ऑगस्ट आणि जुलै या 2 महिन्यामध्ये 31 दिवस असतात. हे तुमचं पाठ आहे, एवढं बारीक सांगायची गरज नाही, पण ही ट्रिक तुम्हाला माहिती असायला हवी. त्या पद्धतीनं जर आपण चेक केलं तर मे महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31. जुलैमध्ये किती असतात? 31. आणि जूनमध्ये किती दिवस असतात? तर 30. आणि ऑगस्टमध्ये किती दिवस असतात?
तर 31. मग कोण वेगळं येतं? अर्थात अर्थात पर्याय क्रमांक 3 जून हा काय होईल? वेगळा होईल. येते लक्षात? ठीक आहे, चला आता आपण असेच पुढच्या प्रश्नाकडे पण जाऊया. प्रश्न क्रमांक 32 हा सुद्धा असाच आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? वेगळं करायचं आहे. एक पद वेगळं करायचं आहे. आता या ठिकाणी थोडासा विचार करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. तर या ठिकाणी वेगळं करताना संख्या दिल्यात आणि संख्या दिलं की वेगळं करताना आपल्याला फार टेन्शन येतं, कारण आपल्याला संख्या वेगळ्या करायच्या म्हटलं की समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, त्रिकोणी संख्या, त्यानंतर घन, वर्ग, घनमूळ, वर्गमूळ ह्या सर्व अँगलनी त्या संख्यांचा काय करावा लागतो? विचार करावा लागतो. त्यामुळे मी तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे की काही गोष्टी ह्या तुमच्या पाठच पाहिजे. काय पाठ पाहिजे? तर तुमचे सगळे वर्ग पाठ पाहिजे, तुमचे सर्व घन पाठ पाहिजे, त्यानंतर तुमच्या त्रिकोणी संख्या पाठ पाहिजे, बरोबर? त्यानंतर तुमच्या सम विषम संख्या पाठ पाहिजे. तर ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही विचार करा. आता मी सगळं लिहित बसत नाही, त्याच्यामध्ये आपल्याला वेळ जाईल. तर हे सर्व तुम्ही पाठ करा, कारण ते अत्यंत आवश्यक आहे. मग आता या संख्येतून आपल्याला वेगळी संख्या काढायची. मग आपण बघा बरं, आता खूप मोठ्या मोठ्या संख्या, एवढ्या मोठे तर काही आपल्याला वर्ग येणार नाही. कॉमन आपल्याला 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे आणि 30चा वर्ग किती आहे? किती आहे रे? 900, बरोबर ना? मग याच्यापेक्षाही मोठ्या चालल्या संख्या म्हणजे ह्या वर्ग संख्या नाही. आणि 10चा वर्ग, 10 पर्यंत आपल्याला घन यायला अपेक्षित आहे, तर 10चा घन येतो 1000. तर त्याच्याही पुढे चालल्यात संख्या म्हणजे ह्या वर्ग संख्या, घनसंख्या निश्चितच नसाव्यात. मग काय होईल बरं? मग ही ते बघा, ही विषम संख्या आहे, ही सम आहे, ही सम आहे, ही विषम आहे. तेही लॉजिक उपयोगी येत नाही. बरं, समविषम होत नाहीये, घन घनमूळ होत नाहीये, वर्ग वर्गमूळ होत नाहीये. मग काय करता येईल? मग आता आपल्या याचा थोडासा अंकांची बेरीज वगैरे करून बघायची असते. मग अंकांची बेरीज करा. 8 आणि 1 9, 9 5 14. इकडे किती होईल? 14. इकडे किती होईल? 6 आणि 8 14. अंकांची बेरीज केली तर सगळीकडे 14 येते, सगळीकडे सारखी बेरीज येते. आता अंकांची बेरीज ज्यावेळेस हेही सूत्र लागू पडत नाही, त्यावेळेस आपल्याला कसोट्या माहिती असायला हव्या. काय माहिती असायला हव्या? सर्व प्रकारच्या कसोट्या पाठ पाहिजे ना आपल्या. 1ची कसोटी, 2ची कसोटी, 3ची कसोटी, सर्व कसोट्या आपल्याला पाठ पाहिजे. आणि त्या कसोटीनुसार जर आपण गेलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्या लक्षात येईल की 11ची जी कसोटी असती त्यामध्ये एकाड एक संख्यांची बेरीज एकतर 11 यायला पाहिजे. एकाड एक संख्यांच्या बेरजेतील फरक एकतर 11 असावा किंवा 0 असावा. तर असं काही लागू होतंय का? या ठिकाणी बघूया आपण. या ठिकाणी 2 आणि 5ची बेरीज केली तर किती होईल? 7 होईल. आणि 6 आणि 1ची बेरीज केली तर किती होईल? 7 होईल. आणि यांच्यातला फरक किती येतो? 0 येतो, बरोबर ना? यांच्यातला फरक 0 येतो. तसंच या ठिकाणी बघूया, 2 आणि 4ची बेरीज केली तर किती होईल? 6 होईल. त्याच्यात मधून हे 2 आणि 6, 2 आणि 6ची बेरीज केली तर किती होईल? 8 होईल. यांच्यातला फरक एकतर -2 येईल किंवा 2 येईल. 8 मधून 6 केले तर 2 येईल. आपण 2 धरूया. याच्यातला आपण 8 इकडे लिहूया आणि 6 इकडे लिहूया, असं करूया म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. ह्याच्यामध्ये बघा, 5 अधिक 2 किती होत आहेत? 7. आणि 3 अधिक 4 किती होत आहेत? 7. तर यांचाही फरक किती येतोय? 0 येतोय. आणि 1 अधिक 6 किती होत आहेत? 7. वजा 2 अधिक 5 किती होत आहेत? 7. म्हणजे आता यांचाही फरक काय होतोय? 0 येतोय. म्हणजे एकाडेक संख्यांची बेरीज, एकाडेक संख्यांच्या म्हणजे अंकांच्या बेरजेतील फरक हा 0 येतोय. या तीनही ठिकाणी 0 येतोय. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे? गटात कोण नाही बसणार आहे? तर गटात बसणार नाहीये पर्याय क्रमांक 2, 2246 ही संख्या गटात बसणार नाही, कारण त्या संख्येला 11ने पूर्ण भाग जात नाही. आलं लक्षात? ठीक आहे. आता याच्याही पुढे जाऊयात आपण. आणि प्रश्न क्रमांक 33, यातून सुद्धा आपल्याला वेगळी संख्या काढायची. याच्यातून सुद्धा वेगळी संख्या काढायची. आता याही संख्या त्याच्यासारख्याच मोठ्या मोठ्या आहेत. घन, वर्ग, वर्गमूळ आणि समसंख्या, विषम संख्या असं सगळं पडताळून पाहिलं, याही ठिकाणी काहीच सूत्र लागू होत नाहीये. विद्यार्थी मित्रांनो, असे प्रश्न हे स्कोरिंगचे प्रश्न असतात आणि या प्रश्नात तुम्ही कसा विचार करता त्यावरती तुमचे गुण अवलंबून असतात. तुम्हाला जर भरपूर मार्क घ्यायचे आहेत ना, तर अशा पद्धतीचे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. आणि तुम्हाला जर इथे यश मिळालं ना, समजून घ्या स्कॉलरशिप तुमचीच आहे, गुणवत्ताधारक तुम्हीच असाल. त्यामुळे या ठिकाणी थोडंसं वेगळं डोकं लावण्याचा प्रयत्न करायचा.
थोडंसं समविषम संख्या जमत नाहीये, त्रिकोणी संख्या जमत नाहीये, वर्ग घन जमत नाहीये, संख्यांची बेरीज करून बघा, संख्यांची त्या संख्येतील अंकांची बेरीज करून बघा, वजाबाकी करून बघा. त्यानंतर असे खूप सगळे तुम्हाला प्रयोग करून बघावे लागतील किंवा कसोट्या पण लावून बघाव्या लागतील. हे वेळ खाऊ प्रश्न आहेत, परंतु याच्यावर जर तुम्ही सराव केला तर सरावाने ते अगदी सहज शक्य होतं आणि आपल्याला अगदी काही सेकंदात समजून जातं की या ठिकाणी कसोट्या बसत नाहीयेत किंवा वर्ग घन बसत नाहीयेत, तर आपण थोड्या वेगळ्या अँगलने विचार करायला हवा. मग तसाच विचार आपण या ठिकाणी वेगळ्या अँगलने या ठिकाणी केला आणि ह्या अंकांची आता आपण बेरीज करतोय. या संख्येमध्ये जे अंक आहे ना याची बेरीज करतोय. 9 अधिक 3 अधिक 3 अधिक 8 किती होईल बेरीज? करा बरं, सांगा बरं मला याची बेरीज किती होती? 9 3 12 3 15, 15 आणि 8 यांची बेरीज झाली 23. आता इकडे बघा, ह्यांची पण बेरीज करूया आपण. 7 अधिक 2 अधिक 7 अधिक 6 9, 9 आणि 7 16, 16 आणि 6 22, यांची बेरीज झाली 22. तर यांची बेरीज करू. 9 अधिक 2 अधिक 9 अधिक 5, 9 9 18 आणि 20 आणि 25, यांची बेरीज झाली 25. त्यानंतर आता इथेही बेरीज करूयात आपण. 4 अधिक 2 अधिक 7 अधिक 9, तर ह्यांची बेरीज करूया. तर 6 आणि 6 12 आणि 13, 13 आणि 9 22. बरोबर आहेत का रे माझ्या बेरजा सगळ्या? होप सो असाव्यात बरोबर. पण आता ह्या बेरजा पण सगळ्या वेगवेगळ्या आल्या. हे दोन्ही 22 आली आणि ही 23 आली आणि ही 25 आली. आता ह्या बेरजांचं काय करायचं? ज्यावेळेस काही सूत्र लागू पडत नाहीये, बेरजा पण वेगवेगळ्या येत आहेत, तर त्यावेळेस पण आपल्याला थोडासा वेगळा विचार करणं आवश्यक आहे. आता ही जी अंकांची बेरीज आली ना विद्यार्थी मित्रांनो, तिला थोडं बारकाईनं बघा. हे 22 आहेत, हे 25 आहे आणि हे 22 आहेत, परंतु हे 23 ही मूळ संख्या आहे. कशी संख्या आहे? मूळ संख्या. म्हणजे या ठिकाणी या संख्येच्या अंकांची जी बेरीज केली ती मूळ संख्या येते आणि बाकीच्या ज्या आहेत त्या मूळ नाहीत, म्हणजे संयुक्त संख्या आहेत. बाकीच्या तीनही संख्यांच्या अंकांची बेरीज ही संयुक्त संख्या आहे, मूळ संख्या नाही. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 9338, 9338 ही संख्या आपण वेगळी करतोय. ती या कारणामुळे वेगळी करतोय कारण तिच्या अंकांची बेरीज ही 23 येते, मूळ संख्या येते. आलं लक्षात तुमच्या? आणि आता आपला 34वा प्रश्न आहे की ज्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे? गटात न बसणारा पद वेगळं करायचं. आपण सुरुवातीलाच बघितलं होतं की आपल्याला प्रश्न क्रमांक 30 ते 34 पर्यंत सूचना होत्या की गटात न बसणारे पद वेगळे करायचे होते. या ठिकाणी सुद्धा आपल्याला गटात न बसणारं पद वेगळं करायचं आहे. तर या ठिकाणी चित्र दिलेली आहेत 4 आणि या चित्रामधून एक चित्र आपल्याला वेगळं करायचं. जरा अशी चित्र थोडीशी बारकाईनं बघायची, काळजीपूर्वक बघायची. काय वेगळं दिसतं? सगळीकडे तर 2-2 डोळे आहे, एक-एक नाक आहे, तोंड आहे, डोक्यावरती 3-3 केस आहे आणि सुंदर असे चेहरे आहे. पण वेगळंपणा शोधण्यासाठी आपल्याकडे थोडीशी बारीक नजर असणं अत्यंत आवश्यक आहे. मार्क मिळवायचे म्हटल्यावर तेवढं तर करावं लागेल. आता जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 2 कान आहे, कानातले आहेत, 2 कान आहे, कानातले आहे. मात्र यांनाही 2 कान आणि कानातले, यांच्या कानातल्याची डिझाईन बघा तुम्ही थोडीशी. यांच्या कानातल्याची डिझाईन तुम्हाला काय होतीये? वेगळी दिसतीये. तुलनेत ह्या तिघांचे कानातले सेम आहे. डोळे सगळ्यांचे सारखे, नाक सगळ्यांचं सारखं आहे, तोंड बाकी सगळं सारखं आहे. फक्त बदल हा कशात दिसतोय? त्या कानातले. एकदम सोपा चिंधी प्रश्न आहे. इतका सोपा प्रश्न विचारला की त्याच्यावर फार चर्चा करण्यात काही अर्थ नाहीये. एवढं तर तुम्हाला येतच आणि ज्याचा हा मार्क गेला ना मग त्याने खूप जास्त स्वतःचं आत्मचिंतन करणं आवश्यक आहे. अत्यंत सोपा असा प्रश्न आहे. आता पुढे 35व्या प्रश्नाकडे जाऊया. याच्या पूर्वीचे जे संख्यांचे प्रश्न होते अशा ठिकाणी तुमचा एखाद दुसरा मार्क गेला तर मी समजू शकते. तोही नकोय जायला, परंतु इतका चिंधी प्रश्न त्याच्यात मार्क नकोच जायला. ओके. आता 35वा प्रश्न काय म्हणतोय बघूया. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागेचा पर्याय निवडा. बरं, आता या ठिकाणी एक संख्या मालिका दिली आणि या ठिकाणी दिले प्रश्नचिन्ह आणि या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या आपल्याला शोधून काढायची. तर हाही प्रश्न सोडवताना बघा आपल्याला दोन संख्यांमधलं अंतर, दोन संख्या कमी कमी होत गेल्या आहे की वाढत वाढत गेल्यात. त्या घन संख्या आहेत की वर्ग संख्या आहेत की त्रिकोणी संख्या आहेत की समसंख्या आहेत की विषम संख्या आहेत, या सर्व बाजूंनी त्या संख्यांकडं, त्या संख्यांच्या संचाकडं आपल्याला बघावं लागेल. तेव्हा कुठे आपल्याला काय होईल? हा या ठिकाणच्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणची संख्या शोधणं सोपं होईल. आता 3 दिलंय, 4 दिलंय. 3 आणि 1 4 होतात. 4 मध्ये 7 मिळवले, सॉरी 3 मिळवले की 7 होतात. मग पुन्हा 3 मिळवले की 10 होतात. मग परत 5. असं काही लॉजिक लागत नाही. जर मिळवत गेले ना तर एक तर सेम संख्या मिळवत जावी किंवा तिची आवर्ती मिळवत जावी किंवा
हे असं नाही, असं इथे इथे 1चा फरक, इथे 3चा फरक, इथे 3चा फरक, इथे 5चा फरक, असं लॉजिक नसतं. मग थोडा विचार करूया की काय आहे बरं. इथं विषम संख्या आहे, इथं सम आहे, विषम आहे, सम आहे, विषम आहे, सम आहे, विषम आहे, म्हणजे इथं समसंख्या यायला पाहिजे, बरोबर आहे. परंतु ह्या सगळ्या समसंख्या आहेत. खाली पर्यायात दिलेल्या सगळ्या समसंख्या आहेत. आता मोठा प्रश्न निर्माण झाला. आता काय करायचं? तर आता थोडीशी आपल्याला या ठिकाणी थोडीशी युक्ती लढावी लागेल आणि यांनी काय केलंय याचा जरा बारकाईनं विचार करावा लागेल. तर काय विचार करता येईल बरं आपल्याला? हां, तर एकाडेक संख्यांमध्ये कितीचा फरक आहे हे पण आपण या ठिकाणी पडताळून घेणं अत्यंत आवश्यक आहे. इथं 3 आहे. एकाडेक संख्यांचा पण कधी-कधी फरक असतो. ज्यावेळेस सलग फरक जाणवत नाही, त्यावेळेस एकाडेक संख्यांचा विचार करायचा. 3 आणि 7. 3 आणि 7 मध्ये कितीचं अंतर आहे? तर 4चं अंतर आहे. बरं. आणि मग 7च्या एकाडेक म्हणजे 7 आणि 8 मध्ये कितीचं अंतर आहे? सॉरी 7 आणि 15 मध्ये 8चं अंतर आहे. आणि 15 आणि 31 मध्ये कितीचं अंतर आहे? तर 15 आणि 31 मध्ये 16चं अंतर आहे. इथे थोडंसं लॉजिक जरा मिळाल्यासारखं दिसतंय बघा. इथे 4चा फरक होता, इथे 8चा झाला, इथे 16चा झाला. फरक वाढत गेला. म्हणजे अर्थात ह्याच्या पुढे जी संख्या येणार आहे तिच्यामध्ये 32चा फरक असायला हवा आहे. पण आपल्याला ही संख्या नकोय. आपल्याला ही संख्या नकोय. आपल्याला त्याच्या अगोदरची संख्या शोधायची. त्यामुळे आपण आता वरच्या एकाडेक संख्येचा फरक बघूया. आता इथे 4 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे? तर या ठिकाणी 5चा फरक आहे. बरोबर? मग आता 10 आणि 22 मध्ये मग सॉरी 4 आणि 10 मध्ये 6चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 6चा फरक आहे. आणि मग 10 आणि 22 मध्ये आपल्याला जायचंय 10 आणि 22 मध्ये. मग इथे दुप्पट झाला म्हणजे इथं 12चा फरक असायला पाहिजे आणि आहे, अर्थात आहे. मग इथे जर 12चा फरक आहे तर इथं जी संख्या येणार आहे, आता प्रश्नचिन्हाच्या जागी आपण बरोबर पोहोचलेलो आहोत. म्हणजे इथं 24चा फरक असला पाहिजे. कितीचा फरक असला पाहिजे? 24. मग 22 अधिक 24 कोणती संख्या मिळते बघा. इथे 22 आहे आणि इथे आपल्याला 24चा फरक करायचा आहे म्हणून आपण 22 मध्ये 24 मिळतो म्हणजे आपल्याला ही प्रश्नचिन्हाच्या जागची काय होईल? संख्या मिळून जाईल. मग 22 अधिक 24 केलं तर उत्तर येतं 46 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर असं एकाडेकचा पण विचार आपल्याला करावा लागेल. हे स्कोरिंगचे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो, याचा थोडासा सराव करायचा आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढील आकृत्यामध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे. तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधायला सांगितलेले आहे. आता या ठिकाणी आकृत्या दिलेल्या आहेत आपल्याला आणि या आकृतीमध्ये एक विशिष्ट प्रकारचा क्रम आहे. तो ओळखायचा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला कोणती आकृती येईल हे सांगायचं आहे. तर आता हे आपण बघूयात. आता या वरच्या ज्या आहे ह्या आकृतीचा क्रम आहे. याच्यानंतर ही, याच्यानंतर ही आणि याच्यानंतर ही आणि आपल्याला शोधायची इथली आकृती. प्रश्नचिन्हाच्या जागेवरची ही आकृती आपल्याला शोधायची आहे की इथे पुढे कोणती आकृती येईल. ठीक आहे. तर बघा हा एरो इकडे होता, नंतर वर झाला, नंतर इकडे झाला, नंतर खाली झाला. बरोबर? मग आता एरो कुठे येणार बरं? अर्थात एरो इकडे येणार. मग आपल्या लक्षात येते हे घड्याळाच्या दिशेने फिरवतंय. इकडे बघा 9 वाजले, 12 वाजले, 3 वाजले, 6 वाजले. आता पुन्हा 9 वाजेल अशी स्थिती ह्या एरोची निर्माण होईल. म्हणजे हा एरो कुठे असला पाहिजे? असा इकडच्या बाजूला आपल्याला एरो दिसला पाहिजे. मग असा एरो कुठे आहे बघा इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. आता बघा दोन ठिकाणी असा एरो आहे म्हणजे इकडचा हा एरो चुकला म्हणजे हा पर्याय चुकला. याचा एरो खाली गेला म्हणजे हाही पर्याय. दोन पर्याय कट झाले आपल्याला. कधी कधी पर्याय कट मेथड पण आपल्याला वापरावी लागते. पर्याय कमी कमी करत चालायचे. आता आपल्याकडे दोन पर्याय उरले की ह्या दोघांमध्ये दोन्ही पण एरो इकडे. मग आता आपण ह्या वरच्या त्रिकोणाचा विचार करू. हा वरचा त्रिकोण बघा, वरच्या बाजूला टोक आहे त्याचं, त्या एरोच्या साईडला त्याचा पाया आहे आणि टोक वरच्या बाजूला आहे. इथे पण तसंच आहे, इथे पण तसंच आहे की त्याचा पाया एरोच्या बाजूला आहे आणि टोक वरती आहे. मग इथे पण तसंच होणार ना? बघा बघा याचं इथं टोक बघा, ह्या एरोचं टोक बघा कुठे आलं? सॉरी त्रिकोणाचं टोक बघा एरोकडे आलं म्हणजे बाणाकडे आलं. त्रिकोणाचं टोक बाणाकडे आलं. इथं त्रिकोणाचं टोक वरच्या दिशेला आहे, बाणाच्या विरुद्ध दिशेला आहे. बाण खाली आहे आणि टोक वरती आहे. बाण खाली आहे, टोक वरती आहे. बाण खाली आहे, टोक वरती आहे. मग ह्या त्रिकोणाचं जे टोक आहे ते वरती पाहिजे आणि ते वरती कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये जर तुम्ही बारकाईने बघितलं तर त्रिकोणाचं टोक वरती आहे. ह्या खालच्या पार्टचा आपण विचार फारसा केला नाही कारण ह्या दोघांचा विचार केला आणि आपल्याला योग्य उत्तर मिळून गेलं. हा पर्याय सुद्धा काय झाला? चुकला. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर आपण पुढच्या 37व्या प्रश्नाकडे जाणार आहोत. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखायचे. आता चुकीचं पद आपल्याला या ठिकाणी ओळखायचं की नेमकं चुकलंय काय. आता इथं जी संख्या मालिका दिलेली आहे त्यामध्ये काहीतरी चुकलेलं आहे. म्हणजे 2 दिलाय, 7 दिलाय, 28 दिलाय, 64 आहे, 126 आहे आणि 215 आहे. याच्यातलं चुकीचं बघा.
तुम्हाला संख्या मालिका पूर्ण करायची असो, चुकीचं पद ओळखायचं असेल किंवा वेगळं करायचं असेल, या सर्व मध्ये तुम्हाला वर्ग, घन, सम, विषम, त्रिकोणी या संख्या पाठच कराव्या लागणार किंवा तुम्हाला त्याच्यातील अंकांची बेरीज, अंकांची वजाबाकी या सर्व गोष्टी काय करावं लागणार आहे, लक्षातच घ्याव्या लागणार. तरच तुम्हाला काय होईल तो प्रश्न, अंकांची वजाबाकी. ठीक आहे. तर या गोष्टींचा विचार करायचा. ज्यावेळेस संख्या आपल्या समोर येतील ना, तर या गोष्टींचा विचार करायचा. मग बघा बरं, ह्या वर्ग संख्या आहेत का? ठीक आहे, असू शकतात. कारण वर्ग संख्यांपेक्षा थोड्या थोड्या कमी जास्त दिसत आहेत. यांच्याकडे जर बघितलं आपण तर आपल्याकडे आपल्याला माहिती आहे 2चा वर्ग 2, त्यानंतर कितीचा असतो बघा, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 2, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा 81. असे आपले खूप पाठ असायला हवे आहेत. परंतु इथपर्यंत जरी बघितलं तर ह्या वर्ग संख्येच्या ह्या आसपासच्या संख्या दिसत आहेत. बरोबर, आसपासच्या संख्या दिसत आहेत. बरं, मग तसा जर विचार केला तर आपण असं म्हणूयात बरं, 1चा वर्ग 1 अधिक 1 जर केलं तर 2 मिळेल का आपल्याला? हो, 1चा वर्ग 1 अधिक 1. मग या ठिकाणी आपण 2चा वर्ग वजा 1 करावं लागेल. बरोबर, तर 7 मिळेल. 2चा वर्ग किती असतो? 2चा वर्ग नाही सॉरी, वजा 1 नाही करावं लागणार आपल्याला त्या ठिकाणी. 2चा घन होईल ना? बरं, 2चा घन होईल मग. ठीक आहे, त्या ठिकाणी होईल 2चा घन. 2चा घन वजा 1 करावं लागेल. 2चा घन 8 असतो. 1चा घन 1, 2चा घन 8 आणि मग 3चा घन 27 म्हणजे 9 त्रिक 27. हा, म्हणजे मग या ठिकाणी 3चा घन अधिक 1 करावं लागेल. बरोबर, 3चा घन अधिक 1. आता बघा, इथं आपण अधिक केलंय, इथं आपण अधिक केलं, इथं आपण वजा केलं, म्हणजे इथं परत वजा करावा लागेल का? शक्यता आहे. मग आता 4चा घन घ्यावा लागेल. 4चा घन वजा 1 करावं लागेल आपल्याला इथे. बरोबर, 4चा घन वजा 1. मग 4चा घन वजा 1 जर केलं तर 4चा घन असतो 64. त्याच्यातून 1 केलं तर इथं 63 ही संख्या यायला पाहिजे, पण तिथं 63 नाहीये. मग हे सूत्र पुढे लागू पडतंय का? या ठिकाणी 5चा घन, इथं बेरीज झाली, इथं वजाबाकी झाली, इथं बेरीज झाली, इथं वजाबाकी झाली, म्हणजे इथं बेरीज असली पाहिजे. 5चा घन अधिक 1 येईल का? तर यस, 5चा घन 125 अधिक 1 135, हे बरोबर आहे. मग या ठिकाणी 6चा घन सॉरी, आता इथं अधिक नाही करावं लागेल, इथं वजाबाकी करावं लागेल. इथं काय करावं लागणार? वजाबाकी करावं लागेल. 6चा घन वजा 1 येईल का? कारण इथं बेरीज केली, इथं वजाबाकी, इथं बेरीज, इथं वजाबाकी, इथं बेरीज, इथं पुन्हा वजाबाकी. 6चा घन 216, 216 मधून 1 गेला तर 215, हे बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ चुकीचं पद कोणतं आहे? 64. 64 हे चुकीचं पद आहे. त्या ठिकाणी 63 हवे होते, परंतु त्या ठिकाणी 64 आलेले आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता तसं जर विचार केला ना तर याला ऍक्च्युली हे याचं ओरिजिनल लॉजिक आहे. ह्याच लॉजिकचा विचार करून प्रश्न निर्मित्याने कदाचित प्रश्न टाकला असावा. पण तुम्ही जर दुसऱ्या लॉजिकचा विचार केला ना तर बघा, ही समसंख्या आहे, ही विषम संख्या आहे, त्यानंतर ही समसंख्या आहे, इथे विषम संख्या येणं अपेक्षित आहे. परत इथे सम आणि परत विषम अशा एकाड एक संख्या आलेल्या आहे. सम विषम, सम विषम. इथं विषम पाहिजे, परंतु इथं सम आहे. तोही सम विषमचं लॉजिक लावलं आपण तरी सुद्धा काय होतं, 64च बाजूला येतात. त्याच्यामुळे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 64. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 38. यामध्ये बघूया काय सांगितलंय. पुढील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ते लिहा. आता 14, 16, 19, 24, 31, 42 आणि 55 या संख्या दिल्यात आणि याच्यामध्ये आता आपल्याला ही संख्या शोधून काढायची आहे. तर आता ही संख्या शोधण्यासाठी बघा बरं काय करा, त्यांच्यातला फरक एकदा शोधा. किती फरक आहे त्यांच्यामध्ये? सगळ्या समसंख्या दिसतायत, सगळ्या विषम संख्या दिसतायत का वर्ग संख्या दिसताय की घन संख्या दिसतात? काय त्याच्यामध्ये फरक आहे? चला आता त्यांच्यातला फरक काढूया आपण. 14 आणि 16 मध्ये कितीचा फरक आहे? 2चा फरक आहे. 16 आणि 19 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. 19 आणि 24 मध्ये 5चा फरक आहे. बरोबर, 24 आणि 31 मध्ये 7चा फरक आहे. 31 आणि 42 मध्ये 11चा फरक आहे. बरोबर, आणि 42 आणि 55 मध्ये 13चा फरक आहे. जर बारकाईने बघितलं ना
तर ह्या वरवर तुम्हाला विषम संख्या पण वाटू शकतात. पण जर विषम संख्या वाटल्या तर 2 नंतर 3 नंतर 5 नंतर 7 नंतर इथं 9 यायला पाहिजे नव्हतं. आहे का 9? 9 नाहीये. म्हणजे या विषम संख्या नाहीये. थोडंसं पुढे जाऊन अजून आपल्याला विचार करावा लागेल. ह्या मूळ संख्या आहेत. बारकाईने जर तुम्ही बघितलं तर 2, 3, 5, 7, 11, 13 ह्या सर्व काय आहेत? मूळ संख्या आहे. म्हणजे ह्या संख्या मालिकेमधला जो फरक आहे तो क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांचा फरक आहे. मग आता 13च्या पुढची मूळ संख्या कोणती? तर 17. म्हणजे 55 मध्ये आपल्याला 17 मिळून पुढची संख्या काढावी लागेल. बरोबर? 55 अधिक जर 17 केलं तर तुम्ही इथं किती उत्तर येतं तुमचं? 72 उत्तर येतं. म्हणजे पुढची ही येणारी संख्या किती असणार आहे? 72 असणार आहे. किती असणार आहे? 72. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं या प्रश्नाचं काय असेल? बरोबर उत्तर असेल. येतंय लक्षात? त्यामुळं मी सांगितलं तसं सर्व प्रकारच्या संख्या वर्ग, घन, मूळ सर्व प्रकारच्या संख्या पाठ ठेवायच्या आहेत. त्याला काहीही पर्याय नाही. ज्याचं पाठ आहे त्याला भरपूर मार्क, ज्याचं नाही त्याला मार्क मिळणार नाही. त्यामुळं काळजीपूर्वक मी ज्या सांगितले त्या पद्धतीने सराव करायचा. आता पुढे बघा, पुढचा प्रश्न 39. पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी चिन्हाचा कोणता समूह येईल ते लिहा. बरं, या ठिकाणी असं चिन्हांचा समूह दिला, इथून वेगळं आहे बघा, ते इथून वेगळं होतंय. इथं स्वल्पविराम तुम्हाला दिसत असेल. तर हे गट दिलेत चिन्हांचे आणि आपल्याला इथून पुढचा हा शोधायचा आहे. ठीक आहे. तर जर बारकाईने बघितलं एकदम सोपा प्रश्न आहे, अवघड असं काही नाही. चिन्हांचा मालिका बदललेली बघा या ठिकाणी. हे ग्रेटर दॅन स्मॉलर दॅनचे 2 चिन्ह आहेत. त्यानंतर या ठिकाणी भागिले आहे, गुणिले आहे आणि बेरीज आहे. तुमच्याकडे जर प्रश्नपत्रिका असेल तर तुम्हालाही ते लक्षात येईल. जवळून बघितल्यावर इथे हे कदाचित मोबाईलवरती तुम्हाला हे भागिले आणि प्लस हे दोन्ही चिन्ह सारखे दिसू शकतात. तो टिंब अतिशय जवळ आलेला आहे. जर बारकाईने बघितलं तर हे जे चिन्ह आहे ना, हे चिन्ह हे शेवटी जाऊन बसले बघा इथं. काय झालं? शेवटी झालं. हा जो चिन्ह आहे शेवटी गेलेला आहे आणि बाकीचं जसं तसं राहिलं बघा. हे 1 नंबरला आलं, हे भागिले होतं ते 2 नंबरला आलं, गुणिले होतं ते 3 नंबरला आलं आणि अधिक होतं ते 4 नंबरला आलं आणि हे 1 नंबरचं चिन्ह उचलून कुठं गेलं? शेवटी गेलं. कुठं गेलं? शेवटी गेलं. बरं, मग पुढच्या पण कॉलम मध्ये तसंच झालंय का? तसं झालं असेल तर ह्या चिन्हाला शेवटी जावं लागेल. बरोबर? मग जरा बघा बारकाईनं गेलंय का इथे पण ते शेवटी? तर हो, गेलंय. आणि हे जे भागिले इथं 2 नंबरला होतं ते इथे 1 नंबरला आलं. हे गुणिले 2 नंबरला होतं ते 2 नंबरला आलं इकडे. इथे 3 नंबरला होतं इकडे 2 नंबरला आलं. इथे ते 1, 2, 3, 4 नंबरला होतं तिथे 3 नंबरला आलं आणि त्याच्यानंतरचं हे चिन्ह असंच राहिलं. हे ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन पुन्हा शेवटी आले. मग आता काय होईल बरं? आता हा भागिले जाईल का शेवटी? जायलाच पाहिजे. हा क्रम जर कंटिन्यू सुरू राहिला तर हा भागिले काय होणार आहे? शेवटी जाणार आहे. आणि इथे जर बघितलं तर तो गेलाय. दिसतोय शेवटी गेलेला. गुणिले आहे, अधिक आहे, ग्रेटर दॅन स्मॉलर दॅन आहे आणि भागिले आहे. म्हणजे तो फक्त पहिलं चिन्ह काय होतंय? शेवटी जातंय. बाकी आहे तसंच राहतं. मग आपलं पण असंच होणार का? हा गुणिले शेवटी जाणार. पुढच्या उत्तर कसं येणार? आपलं अगोदर प्लसचं चिन्ह, ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन आणि शेवटी काय जाणार? सॉरी, भागिले. त्याच्यानंतर भागिले आणि शेवटी कोण येणार? तर गुणिलेचं चिन्ह या ठिकाणी येणार. असं आपलं उत्तर असलं पाहिजे. बरोबर? प्रश्नचिन्हाच्या जागी आपलं हे उत्तर आलं पाहिजे. असं उत्तर आपलं कुठं दिसतंय? तर बघा, अधिक अगोदर कुठं आहे? या 2 पर्यायामध्ये आहे. अधिक अधिक आहे, नंतर इथं गुणिले आले. तर ते नकोय आपल्याला. आपल्याला हे उत्तर पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. येतंय का लक्षात? पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. चला, प्रश्न वाचा आणि उत्तर कमेंट बॉक्स मध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. नाही समजलं तर लक्ष द्या. हरणाला ससा म्हटले, सशाला शेकरू म्हटले, शेकरूला साळींदर म्हटले, साळींदरला सांबर म्हटले, सांबराला अस्वल म्हटले, तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? आता महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता हे आपल्याला माहिती पाहिजे. ते सामान्य ज्ञानाचा भाग आहे. ते जर आपल्याला माहिती नसेल, आपल्याला जर वाटलं महाराष्ट्राचं प्राणी हरिण आहे, तर मग संपलंच. उत्तरच चुकलं आणि प्रश्न गेला, मार्क गेलं. मग हे कुणाला काय म्हणले ह्याच्याशी काही संबंध नाही. आपलं जनरल नॉलेज पक्क पाहिजे आणि महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेखरू, हे आपल्याला माहिती पाहिजे. मग महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेखरू आहे. मग आता शेखरूला काय म्हटलंय किंवा शेखरू कुणाला म्हणलंय, आता ह्याचा विचार नेमकं कसा करायचा? तर बघा, महाराष्ट्र राज्य प्राणी शेखरू आहे. शेखरू बदलणार आहे का? नाही, राज्य प्राणी बदलणार नाही. त्यांची इथं नावं बदलली. हरणाला ससा म्हटलं, सशाला शेखरू म्हटलं. सशाला शेखरू म्हटलं म्हणजे ससा होईल का राज्य प्राणी? नाही, ससा ससाच राहणार आहे. ससा राज्य प्राणी होणार नाही. शेखरूला काय म्हटलंय हे आपल्याला या ठिकाणी
अत्यंत महत्वाचं आहे. सशाला शेखरू म्हटलं म्हणून ससा राज्यप्राणी होत नाही. शेखरूला काय म्हणलंय? इथं क दिलंय त्यांनी, शेकरू दिलंय, तर ठीक आहे आपण दुरुस्त करून घेऊ. शेकरू. शेकरूला काय म्हणलंय हे अत्यंत महत्वाचं आहे बघा. शेकरूला काय म्हणलंय? शेकरूला साळींदर म्हणलंय. शेकरूचं नाव साळींदर ठेवलंय म्हणजे राज्यप्राणी कोण झाला? साळींदर झाला. राज्यप्राणी साळींदर झाला, कारण शेखरूचं नाव साळींदर ठेवलं म्हणून राज्यप्राणी झाला साळींदर. ससा होत नाही. बरीच मुलं हे गोंधळ करतात. त्यांना वाटतं सशाला शेकरू म्हणलं म्हणजे लगेच ससा काय झाला? राज्यप्राणी झाला. असं होत नाही. ससा ससाच राहतो. त्याचं नाव फक्त शेकरू ठेवलं जातं म्हणून त्याचं गुणधर्म बदलत नाही. शेखरूच राहणार आहे. म्हणजे शेखरूचं नाव जरी साळींदर झालं तरी तो राज्यप्राणी राहणार आहे. आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे. शेखरूला साळींदर म्हटलं म्हणून महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोण झाला? तर साळींदर झाला. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 41 सोडवलंय आपण. आता आई वडील मुलगा यांच्या 3 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज. आई वडील मुलगा यांच्या 3 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज 73 होती. 3 वर्षापूर्वी यांचं वय किती होतं? 73 होती. तर 5 वर्षानंतर त्या तिघांच्या वयाची बेरीज किती होईल? एकदम सोपा प्रश्न आहे. आता मला सांगा 3 वर्षापूर्वी त्यांची बेरीज 73 होती बरोबर. 3 वर्षानंतर म्हणजे आज आई 3 वर्षांनी मोठी झालेली असेल की नाही? असेल. वडील 3 वर्षांनी मोठे झाले असेल की नाही? असणार. आणि मुलगा सुद्धा 3 वर्षांनी मोठा झाला असेल? 100% असणार. कारण असं थोडी होणार आहे की तिघातला एक जण 3 वर्षांनी मोठा होईल आणि बाकीचे तसेच राहतील, असं काही नसतं. सोबत तिघ मोठे होणार आहेत 3 वर्षांनी. म्हणजे आजचं जर त्यांचं वय काढलं आपण, त्यांची ही 3 वर्षापूर्वीची बेरीज आहे, तर आजचं वय काढताना आपल्याला ह्या 73 मध्ये 9 मिळवावे लागणार बरोबर. 73 मध्ये आपण 9 मिळाले तर हे काय झाले आपल्याला या ठिकाणी 81. हे त्यांचं सॉरी हा 82. हे काय झालं आपल्याला? त्यांचं आजचं वय मिळालं. पण हे आजचं वय मिळालं आणि आपल्याला कधीचं वय विचारलं बरं? 5 वर्षानंतरचं विचारलं. आजचं विचारलं का? दिलेलं होतं 3 वर्षापूर्वीचं आणि विचारले 5 वर्षाच्या नंतरचं. हे आपण आजचं वय काढलं. मग अजून 5 वर्षानंतर आई सुद्धा 5 वर्षांनी मोठी होईल, वडील सुद्धा 5 वर्षांनी मोठे होतील आणि मुलगा सुद्धा 5 वर्षांनी मोठा होईल. म्हणजे त्यांच्या आजच्या वयामध्ये तिघांच्या वयाची जर बेरीज आपण टाकली 5 वर्षानंतर तर तिघे मिळून 15 वर्षांनी त्यांची बेरीज वाढणार आहे बरोबर. मग आपल्याला काय करावं लागणार आहे? 82 अधिक 15 किती उत्तर येईल बरं आपलं? 97. किती उत्तर आलं आपलं? 97. म्हणजे 5 वर्षानंतर त्यांच्या तिघांच्या वयाची बेरीज किती असणार आहे? 97. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आलं लक्षात? तर चला पुढे प्रश्न 42 बघतोय आपण. शांततेत प्रश्न वाचायचा आणि सोडवायचा आहे. अनुष्काला आर्यापेक्षा अधिक पण अबोलीपेक्षा कमी गुण मिळाले. आता ह्याच्यामध्ये ना आपण ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन हे चिन्ह वापरण्याऐवजी तुम्हाला ते वापरायचे असेल तर वापरू शकता. परंतु आपण ह्यांची क्रम जर मार्काच्या क्रमाने, चढत्या उतरत्याने क्रमाने जर ही नावं लिहिली आपण तर अतिशय सोपं जातं आपल्याला. बघूया आपण. अनुष्काला आर्यापेक्षा अधिक पण अबोलीपेक्षा कमी गुण. अनुष्काला आर्यापेक्षा जास्त मार्क आहे बरोबर. मग आपण हे अनुष्काचे मार्क लिहूया. एवढे मार्क आहे अनुष्काला. हे मार्क कुणाचे? अनुष्काचे मार्क आहे बरोबर. आणि अनुष्काला आर्यापेक्षा अधिक मिळालेले, हिचे मार्क जास्त आहे, आर्याचे मार्क कमी आहे. आर्यासाठी आपण छोटी रेष काढूया. ही रेष झाली आर्याची बरोबर. आर्याला कमी मार्क आहे म्हणजे अनुष्काला आर्यापेक्षा अधिक मार्क आहे, हे अधिक झाले. पण अबोलीपेक्षा कमी आहे, हे अनुष्काला काय झालंय? अबोलीपेक्षा कमी मार्क आहे म्हणजे अबोलीची लाईन तिच्यापेक्षा मोठी असली पाहिजे बरोबर की नाही. अबोलीला खूप जास्त मार्क आहे, अनुष्कापेक्षा अबोलीला जास्त मार्क आहे. बर, अबोलीपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. शेवंतीला आर्या इतकेच, पण शेवंतीला कुणा इतके मार्क आहे? आर्या इतकेच आहे. शेवंतीची लाईन काय करू आपण? आर्या एवढीच काढू. शेवंतीची लाईन आर्या एवढीच, दोघींची ही सेम टू सेम झाली पाहिजे. शेवंती, ही शेवंतीची लाईन, ठीक आहे. हे शेवंतीचे मार्क. शेवंतीला आर्या इतकेच पण चमेलीपेक्षा जास्त गुण मिळाले. हे शेवंतीचे आणि आर्याचे मार्क कुणापेक्षा जास्त आहे? चमेलीपेक्षा जास्त आहे.
शेवंतीला आर्या इतकेच, पण चमेलीपेक्षा जास्त. म्हणजे चमेलीचे मार्क एकदम चमेली सारखे बारीक असतील, हे की नाही, एकदम छोटे, ह्या दोघींपेक्षा पण छोटे. म्हणजे चमेलीला अजून पण कमी मार्क मिळालेले, हे चमेलीचे मार्क. जास्त गुण मिळाले आहेत. तर सर्वात जास्त गुण कुणाला मिळाले? आता आपण ह्या रेषा काढून घेतल्या, याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की सर्वात जास्त मार्क कुणाला मिळाले? अबोलीला मिळाले. आलंय का लक्षात तुमच्या? जर असं सोडवलं तुम्ही, हे असं ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन, ग्रेटर दॅन, स्मॉलर दॅन असं केलं तरी चालतंय, परंतु हे फार किचकट जातं आणि हे लवकर मुलांना लक्षात येत नाही. त्यापेक्षा असं रेषा मारून जर तुम्ही सोडवलं तर आपल्याला लवकर उत्तर मिळतं. आणि आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बरोबर आहे का रे? पर्याय क्रमांक 2 अबोली. अबोलीला सर्वात जास्त मार्क मिळाले आणि अबोली सारखे जास्त मार्क आपल्याला पण मिळवायचे. तर थोडासा स्पीड घेऊया आपण, कारण आपल्याला 50 प्रश्न पूर्ण करायचे आहेत. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 43. अक्षय आरतीला म्हणाला, तुझ्या आईचे वडील हे माझ्या वडिलांचे वडील आहेत, तर अक्षय आरतीच्या आईचा कोण लागतो? आता अक्षय आरतीला म्हणाला, तुझ्या आईचे वडील, म्हणजे ही आरती, ही आरती आहे. आरतीला काय म्हणाला? तुझ्या आईचे वडील. मग ही आरतीची आई, ही आरतीची आई. बर, तुझ्या आईचे वडील, मग तिच्या आईचे पण कोण? वडील. बरोबर, तिच्या आईचे पण वडील, हे वडील. मग ही आरतीची आई आणि त्यांचे वडील. हा अक्षय काय म्हणाला? तुझ्या, म्हणजे आरतीच्या आईचे वडील हे माझ्या वडिलांचे वडील आहेत. आता इथं हा अक्षय, अक्षय काय म्हणतो? माझ्या वडिलांचे, माझ्या वडिलांचे म्हणजे अक्षयचे वडील. आता इथं कोण? अक्षयचे वडील. बर, अक्षयांचे वडील, वडिलांचे वडील आहेत. म्हणजे हे 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 जे आहेत ना, हे याच्या पण वडिलांचे वडील आहे असं तो म्हणतो. तो काय म्हणतो? तुझ्या आईचे वडील, म्हणजे हे जे आहेत ते माझ्या वडिलांचे कोण आहेत? वडील आहेत, असं अक्षय म्हणाला आरतीला. बरोबर. मग मला सांगा, जर ह्यांचे वडील आणि ह्यांचे वडील एकच आहेत, ह्या कोण आहेत? महिला आहेत, हे कोण आहेत? पुरुष आहेत. हे दोघांचे वडील एकच आहे, म्हणजे हे दोघं जण बहीण भाऊ झाले की नाही? झाले की नाही? हे बहीण आणि हे कोण झाले? त्यांचे भाऊ. हे कोण आहे? त्यांचे भाऊ. दोघांचे वडील एक आहे म्हणल्यावर हे दोघं बहीण भाऊ झाले. बरोबर. मग प्रश्न विचारलाय की आरतीच्या आईचा कोण? अक्षय. अक्षय आरतीच्या आईचा कोण लागतो? हा जो अक्षय आहे ना, अक्षय हा यांचा कोण लागतोय? अक्षय हा आरतीच्या आईचा कोण लागेल बरं? जर हे आरतीच्या आईचा हा भाऊ आहे, हा भावाचा मुलगा आहे. बरोबर. अक्षय हा काय झाला? भावाचा मुलगा झाला. भावाचा मुलगाला काय म्हणतो आपण? भाचा म्हणतो. काय म्हणतो? भावाचा मुलगा भाचा असतो. येतंय लक्षात? अशा पद्धतीने अशा तुम्ही पिढ्या जर वरती लिहित गेले तर तुमचं उत्तर काय होतं? पटकन निघेल आणि सोपं जाईल. आता त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44. याच्यामध्ये एक त्रिकोण दिलाय. तर हा तो त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाची आपल्याला काय सांगितली आहे? एकूण त्रिकोणांची याच्यातली संख्या मोजायला सांगितली. थोडासा किचकट प्रश्न आहे. त्रिकोणांची संख्या मोजायला सरळ साधं दिलेलं नाहीये. आपल्याला सोप्या पद्धतीने आपल्या पुस्तकामध्ये सुंदर असं दिलंय बघा. अशा पद्धतीने आपण त्रिकोण इकडे 1 इकडे 2 असं देऊन मोजू शकतो, किंवा अशा जरी असतील तरी आपल्याला आडव्या रेषा असतील तरी आपल्याला मोजता येतं. परंतु हे थोडंसं किचकट आहे. पण याला किचकट समजायचं नाही, याचे आपण सुट्टे भाग करून काय करू शकतो? याला मोजू शकतो. मग बघूया बरं आपण, एक भाग बनवून आणि 2 भाग बनवून किती त्रिकोण या ठिकाणी तयार झाले. तर सुट्टे भाग मोजण्याचा प्रयत्न करू आणि 2 मिळून किती त्रिकोण झाले हेही मोजण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही बारकाईने मोजलं तर बघा, हे 1 2 आणि ह्या सगळ्याचा मिळून 1 3, हे 1 2 आणि ह्या सगळ्याचा दोघांचा मिळून 3, असे त्रिकोण किती होतील? हे झाले 6. बरोबर. आता आपण आतले मोजण्याचा प्रयत्न करू. हा मोठा त्रिकोण आहे 1, बरोबर, हा सगळ्यात मोठा तो 1. आता त्याच्यामुळं काय झालं? ह्या रेषेमुळं आडव्या याच्यामुळे 2 पडले, गट पडले त्याचे. तर तुम्ही जर ते बारकाईने तुमच्या लक्षात येईल की 1 2 3 4, हे किती झाले? 4 झाले. बरोबर. आणि ह्या दोघांचा मिळून 1 5, ह्या दोघांचा मिळून 1 6, आणि हा मोठा 1 7वा, आणि हा बाहेरचा मोठा 1 8वा, आणि हा एक त्याच्यात पूर्ण धरला गेला, त्यामुळे हे 8. 6 आणि 8 किती झाले बघा आपले ते त्रिकोण? तर 14 झाले. किती झाले? 14. तुमच्या लक्षात नसेल आलं तर थोडस एकदा ते बारकाईने बघून घ्या, लक्षात घ्या, सुट्टे मोजूया. 1 2 3 4, हे झाले 4, आणि हा मोठा 1 5, ह्या दोघांचा मिळून 6, ह्या दोघांचा मिळून 7, आणि हा मोठा 1 8, आणि हे बाहेरचे तर आपण मोजलेच होते, 6 होते अगोदरचे. अशा पद्धतीने या आकृतीमध्ये काय होईल? 14 त्रिकोण आपल्याला सापडतील. त्रिकोणांची संख्या थोडीशी बारकाईने मोजायची.
त्रिकोणाची संख्या, चौकोनाची संख्या हे प्रश्न येतातच. आता पुढचा प्रश्न आहे, याच्यामध्ये आपल्याला चौकोनांची संख्या मोजायची आहे. तर चौकोनांची संख्या मोजण्यासाठी आपण एक सूत्र आहे आपल्याकडं आणि हा सोपा साधा चौकोन आहे, त्यामुळे आपल्याला जमू शकतं. काय करतो आपण, ह्या चौकोनांना क्रमांक देतो 1 2 3 आणि या ठिकाणी 1 2 आडवे 2 भाग आहेत आणि उभे 3 भाग आहेत आणि या अंकांची बेरीज करतो. 1 अधिक 2 किती झाले? 1 अधिक 2 किती झाले? तर या ठिकाणी 3 झाले आणि यांचा गुणाकार करतो दोघांचा. या बाजूला किती येईल? 1 अधिक 2 अधिक 3. हा, यांची आपण गुणाकार करतो नंतर, बरोबर. या बाजूला 3 झाले आणि इकडे किती येईल बघा? 5 आणि 1 6. हा, यांची बेरीज येईल 6, यांची बेरीज येईल 3. 6 गुणिले 3 किती उत्तर येईल आपलं? 18. आता 18 या ठिकाणी काय होईल? चौकोन होईल, बरोबर आहे. पण कसे 18? तर तुम्ही जर लक्षात आलं तुमच्या, तुम्हाला मोजायचे असतील तर मोजू पण शकता. 1 2 3 हे तर उघड उघड दिसत आहेत तुम्हाला चौकोन. या बाजूला सुद्धा 1 2 3, 3 आणि 3 किती झाले? 6. पण ही रेष गृहीत न धरता जर आपण हे पूर्ण त्रिकोण चौकोन गृहीत धरला तर हा मोठा असे 3 होतील, 1 2 3 म्हणजे 9 चौकोन होतील. त्यानंतर ह्या दोघांचा मिळून 1, ह्या दोघांचा मिळून 1. हा, तर अशा पद्धतीने जर आपण इकडे केले तर इकडे 2 होत आहेत आणि हा मोठा 1 होतो. म्हणजे हे अगोदर मोजलेले आणि हे 1 2 3 1 2 3 3 आणि 3 6 9 आणि हे असे 2 2 चे मिळून 9 असे मिळून किती होतील? तर या ठिकाणी 18 चौकोन होतील. सगळ्यात सोपं आहे चौकोन मोजत बसण्यापेक्षा. अशा पद्धतीने जर सूत्रामध्ये आपण टाकून घेतलं, क्रमांक जर दिले त्या बॉक्सला, तर आपलं उत्तर अगदी झटपट निघून जातं आणि असे आपण यातले चौकोन शोधलेले आहेत. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. 46 46 47 46 साठी सूचना आहेत आपल्याला इथं. तर आरशातली प्रतिमा आपल्याला बघायची. हा 46वा प्रश्न आहे आणि याच्यातली आरशातली प्रतिमा बघायची. आता आपल्याला माहिती आहे की आरशामध्ये काय होतं बघा, उजवी बाजू डावी होती, डावी बाजू उजवी होती, हे तुम्हाला माहिती आहे. आरशामध्ये पाण्यामध्ये वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर होती, हे आपल्याला माहिती आहे. तर आता आपण थोडंसं या ठिकाणी त्याचा थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. तसं जर विचार केला आपण तर काय होईल, या ठिकाणी उजवी बाजू म्हणजे ही बाजू डावीकडे जाईल आणि डावी बाजू उजवीकडे येईल. तसं जर विचार केला तर आपल्याला आर कुठे यायला पाहिजे बरं? इकडच्या बाजूला यायला पाहिजे आणि सगळीकडे इथे नाहीये, इथे आर इकडच्या बाजूला नाहीये, म्हणजे हा पर्याय कट होतो. पण 3 ठिकाणी आर इकडच्या बाजूला आहे, परंतु त्याची तुम्ही उजवा डावा विचार केला तर तुम्हाला ते जमू शकतं. पण एक सोपी ट्रिक आहे, ह्या सोप्या ट्रिकनुसार जर तुम्ही विचार केला तर ही आकृती जशीच तशी काढून घ्यायची आपल्याला. आणि आरसा ह्या बाजूला आहे ना, तर आपल्याला या बाजूने ते पान काय करायचे? पलटायचे. आरसा इकडून आहे त्यामुळे आपल्याला हे पान सुद्धा इकडूनच पलटावं लागणार आहे, बरोबर. त्यामुळे इकडून पलटता येईल अशाच कोपऱ्यावर लिहायचं. आरसा ज्या बाजूला आहे त्या बाजूला आपल्याला सहज ते पान पलटता येईल अशा कोपऱ्यावर जर तुम्ही लिहिलं तर अधिक सोपं जाईल. तर आता बघा, या ठिकाणी तुम्ही हा यस आणि आर काढलेला आहे आणि त्याला काय करायचं? फक्त असं आरसा ज्या बाजूला आहे त्या बाजूला पलटायचं आणि त्याची मागची बाजू काय करायची? गिरवून घ्यायची. आता हे स्केच पेनने लिहिलंय ते तुम्हाला इथं असं दिसून जाईल की बघा अशा पद्धतीने ते उमटलेलं आहे. आणि हा पर्याय जिथं मॅच होईल, हा पर्याय बघा तुम्ही कुठं मॅच होतोय तुमचा, कोणत्या पर्यायावरती मॅच होतोय, जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये हा मॅच होतोय. त्यामुळे याचं उत्तर काय होईल? हे सगळ्यात सोपी साधी ट्रिक आहे. तुमच्याकडे तिथं प्रश्नपत्रिका अवेलेबल असतात, त्याच पेज फोल्ड करून तुम्ही काय करू शकता? अशी आकृती काढू शकता. किंवा तुम्हाला जर सोपं जात असेल उजवं डावं डावं उजवं करणं, तर ते एकदम सोपंच आहे आणि तशा पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. पण कधी कधी काय होतं की खूप किचकट आकृत्या येतात आणि अशा आकृत्या काढणं आपल्याला शक्य नसतं. आता ही आकृती काही फारशी किचकट नाहीये. याच प्रकारामध्ये जर आपण बघायची ठरली तर आपल्याला पुन्हा इकडूनच पान पलटायचं आहे. या पद्धतीने जर आपण काढण्याचा प्रयत्न केला की आपलं कमीत कमी चुकावं आणि शक्यतो मी असं म्हणेल की तुम्ही ह्याच पद्धतीने काढा, म्हणजे चुका कमी होतात. कारण इतके छोट्या छोट्या बारीक बारीक चुका त्याच्यामध्ये केलेल्या असतात, बारीक बारीक त्याचं डायरेक्शन चेंज केलेलं असतं की तुमचं उत्तर चुकण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यापेक्षा जर आपण आकृती काढू शकत असू, आकृती फार किचकट नसेल तर ती काढावीच आणि पेज दुमडूनच त्याचं उत्तर काढावं, म्हणजे तुमचा हातचा मार्क कुठे जात नाही. आता ही आकृती काढायला फारशी किचकट नाही. बघा, असा गोल आहे, आपण काढून घेतला, गोलाचे 4 भाग केलेले करून घेतले, इकडच्या बाजूला सी लिहिलाय, इकडे यू लिहिलाय, इकडे पी लिहिला आणि इकडे 5 लिहिलेला आहे. तर ही आकृती बघा, आरसा इकडून आहे म्हणून इकडून दुमडायची. ठीक आहे, पाण्याच्या आकृतीच्या वेळेस काय करायचं ते त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगून देईल. चित्र दिसतंय तुम्हाला? हा, आपण ह्या प्रश्न आकृती सारखी सेम टू सेम आकृती काढून घेतली आणि इकडून आपल्याला काय करायचं? दुमडायचं. आता दुमडल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हे मागं जे दिसतंय ते गिरवायचंय, मागं जसं दिसतंय तसं गिरवायचं. आता या ठिकाणी आपण याच्यावरती गिरवतोय,
हे बघा, ते मला दिसतंय स्केच पेनचं, तुमच्या जवळ तुमच्या पानावरचं पण तुम्हाला दिसून जाईल की ते कसं उमटलंय मागं. जसं उमटलं तसं. जर दिसलं नाही तर पेज थोडंसं असं उचलून तुम्ही त्याला उजेडात घेऊ शकता आणि प्रकाशामध्ये ते तुम्हाला दिसून जातं. आता ही आकृती आपल्याला पर्यायात मॅच करायची. सेम टू सेम ही आकृती काय करायची, आपल्याला पर्यायामध्ये मॅच करायची. आणि तुम्ही बघितलं की इथं इथं इकडे सी दिसतोय, इकडे यू दिसतोय पण उलटा दिसतोय, इकडे यू सरळ दिसतोय पण सी उलटा दिसतोय. ही आकृती मॅच होती आपली सेम टू सेम. बघा, सी यू हा 5 आणि हा पी, हे सगळं काही आपलं पर्याय क्रमांक 3 मध्ये काय होतं, मॅच होतं. म्हणून याचा उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. हा शॉर्टकट आहे आणि सोपा मार्ग आहे. तसं उजवं डावं करू शकत असाल तर अतिउत्तम, परंतु त्याच्यामध्ये कधी कधी गोंधळ झाला तर मग आपला हातचा मार्क जातो. त्यामुळं मी असं तुम्हाला प्रेफर करेल की शक्यतो ह्या पद्धतीने जा, म्हणजे काय होईल, तुमचे गुण जाणार नाहीत. आता पुढे बघा, आता इथे आपल्याला ना ह्या प्रश्न क्रमांक 48 आणि 39 साठी सूचना दिलेली आहे की दिलेली प्रश्नाकृती पाण्यावर उभी धरल्यास तिचे पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल. आता अगोदर जे प्रश्न सोडवले ते आरशातले होते, आता पाण्यातले प्रतिबिंब शोधायचे आपल्याला. आणि आपण बारकाईने बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की पाण्यातले प्रतिबिंब म्हणजे खालच्या बाजूला आरसा असतो. कसा असतो, आत्ताच आपण ह्या आकृती बघितल्या, आता इकडच्या बाजूने दुमडलं होतं आपण, इकडून दुमडलं होतं, त्यामुळे आपल्याला आरशातली प्रतिमा मिळाली. आपण असं जर खालून दुमडलं तेच पेज जर खालून दुमडलं तर काय होईल, आपल्याला या ठिकाणी पाण्यातली पण आकृती मिळून जाईल. सेम पद्धत आपल्याला या ठिकाणी वापरायची. मग आता मी या कोपऱ्यावर काढल्या कारण मला इकडून दुमडायच्या होत्या आरशातल्या आकृत्या, आता मला खालून दुमडायचंय, बरोबर. आता मी इथं आकृती काढणार जेणेकरून मला असं दुमडता येईल, बरोबर, खालची बाजू वर घेता येईल. म्हणून मी या कोपऱ्यावर आकृती काढणार आता ती, बरोबर. तर आपण काय करू, हीच आकृती, पाण्यातली जी आकृती आहे ती या ठिकाणी आपण काढण्याचा प्रयत्न करू. पण खाली आरसा आहे, खालून दुमडायची, म्हणजे या कोपऱ्यावर काढणं जास्त श्रेयस्कर होईल की मला ते दुमडायला सोपं जाईल. आता मी ही आकृती काढून घेतली. या ठिकाणी आहे पी, या ठिकाणी डब्ल्यू, या ठिकाणी एम आणि या ठिकाणी ए. आणि याला तुम्ही खालच्या बाजूने जर दुमडून घेतलं आणि याला या ठिकाणी जर मॅच करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला अशी काही आकृती मिळून जाते. बघा, या ठिकाणी असं तयार होईल, या ठिकाणी असं तयार होईल, या ठिकाणी एम सारखं चिन्ह तयार होतं आणि या ठिकाणी बी सारखं चिन्ह तयार होतं आणि ही एक रेष आहेच. तर ही आकृती जर तुम्ही मॅच करण्याचा प्रयत्न केला चारही उत्तर आकृत्यांमध्ये, तर बघा बरं ती कोणत्या पर्यायामध्ये वेल मॅच होती. तर बारकाईने बघितलं तर पर्याय क्रमांक 4 मध्ये ती एकदम परफेक्ट मॅच होती. ओके, काही ठिकाणी हा ए, इथे हा ए मॅच होत नाहीये, इथं तर बी येतो, तो विषयच नाही. या ठिकाणी ए मॅच होतो, बी मॅच होतो, परंतु हे दोन्ही पण काय केले, डब्ल्यू डब्ल्यू दिले, एक डब्ल्यू आणि एक एम पाहिजे होतं, त्याच्यामुळे हाही पर्याय काय होतो, चुकीचा होतो. तर अशा पद्धतीने आपण पाण्यातल्या आणि आरशातल्या प्रतिमा अतिशय सहज शोधू शकतो. मला असं वाटतं तुमच्या शिक्षकांनी ते तुमचं घेतलं असेल, फक्त त्याचा थोडासा सराव करा म्हणजे अधिक तुम्हाला ते सोपं होईल. त्यानंतर 49वा प्रश्न आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक प्रश्न आकृती आहे आणि तिचं आपल्याला पाण्यातली शोधायची आहे. आपली 48 ते 49 साठी सूचना होती आणि त्यानुसार आपल्याला काय करायचं, हिची सुद्धा पाण्यातली आकृती शोधायची. आता इथे जसं काढलं तसं एवढा पक्षी काढायचा. आता तो पक्षी आहे, पक्षाची आकृती आहे, ते मी शिक्षक असून हे अशा पद्धतीने काढलंय. जर विद्यार्थ्यांनी हे काढायचं म्हणलं की फार अवघड जाईल. पण ठीक आहे, तुम्ही त्याची चोचीच्या बाजूला काढा, शेपटीच्या बाजूला काढा. आपण या ठिकाणी चित्रकलेचा अभ्यास करत नाही आहोत, त्यामुळे ती आकृती कशी येते त्याला महत्व नाही. फक्त त्याचे जे आहे आकृतीचे काही महत्वाचे पार्ट याच्यामध्ये दाखवलेले ते व्यवस्थित जरी तुम्ही काढले तरी तुम्ही तुमच्या उत्तरापर्यंत अगदी आरामात सहजासहजी पोहोचताय. तसं जर ज्यांचा निरीक्षण चांगलं आहे त्यांच्या अगदी असं लक्षात येईल की आता पाण्यामध्ये उजवी बाजू डावी आणि डावी बाजू उजवी होत नाही, तर खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली येईल. पाण्यामध्ये असं होतं, म्हणजे ह्या पक्षाचे जे खालचे पाय आहे जे असे दिसत आहेत या ठिकाणी बघा असे आहेत, ते काय होणार आहे, असे होणार आहे. तर असे वरच्या बाजूला येणार आहे. मग वरच्या बाजूला पाय कुठं आहेत, फक्त इथंच दिसत आहेत, इथे पण आहे, ह्या दोन ठिकाणी आहे, इथे आहेत परंतु असे दिलेत बघा, असे दिले म्हणजे हे चालणार नाही, हे चालणार नाही. ह्या दोन आकृत्यातून आपल्याला आकृती फायनल करावी लागेल. आता पायावरून गेलो, आता पायाच्या नंतर काय होणार आहे, हा वरचा पोटातला भाग आहे बघा, असा असा आहे, तो काय होणार आहे, असा होणार आहे, बरोबर आहे. तो काय होणार आहे, असा होणार आहे. तर दोन्हीकडे पण आहे, दोन्हीकडे पण आहे. बरं, तू ह्या पक्षाचं तोंड आता उजवं डावं होत नाही बघा, इकडच्याच बाजूला राहणार आहे. पक्षाचं तोंड कुठे राहणार आहे, इकडेच राहणार आहे. आणि इथे बघा, इथे पक्षाचं तोंड इकडे गेलंय, तर हे चुकीचं. हे आरशामध्ये होतं, कुठे होतं, आरशामध्ये होतं, पाण्यामध्ये नाही. त्यामुळे ह्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं
बरोबर उत्तर असणार आहे. तर शक्यतो शॉर्टकट वापरा. आरशातल्या आणि पाण्यातल्या प्रतिमा तुम्ही अशा पद्धतीनं कोऱ्या पेपरवर काढूनच सोडवाव्यात. असं म्हणजे तुमचा मार्क जाणार नाही यासाठी म्हणून सांगते. बाकी तुम्ही असं करू शकत असाल तर अतिउत्तम. शुभेच्छा तुम्हाला. आणि आता आपला 50वा शेवटचा प्रश्न. यामध्ये बघा 50 ते 54 साठी सूचना दिल्या. पहिल्या पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी जसा आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी शोधून प्रश्न चिन्हाच्या जागेचा पर्याय निवडा. आता हा जो आहे ना इथला आपल्याला काय शोधायचंय? शब्द शोधायचंय. मग काय दिलंय? तर इथं मला असं वाटतं हे झालं नाही. जसे शब्द राहिलाय. ऊसास शेत म्हणजे असं होतं ते. ऊसास शेत म्हणजे ऊस कुठे येतो? तर शेतात येतो. तर भाजीपाला बरोबर काय? म्हणजे भाजीपाला बरोबर म्हणजे काय? असं होतं ते. थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे त्या ठिकाणी. तर मग जर ऊस शेतात येतो तर भाजीपाला कुठे येतो बरं? मंडईत येतो का? नाही. बाजारात येतो? बाजारात विकायला येतो. मंडईत पण विकायला येतो. पण शेत हा ऊस शेतात विकायला येतो का? नाही. तो पिकतो शेतात. पिकतो. त्यामुळे भाजीपाला कुठं पिकतो याचा आपल्याला शोध घ्यावा लागेल. मंडईत विकायला येतो, बाजारात विकायला येतो, दुकानात पण विकायला येतो. मग पिकतो कुठे? तर मळ्यात पिकतो. कुठे पिकतो? मळ्यामध्ये पिकतो. तर याचं बरोबर उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. तर आज आपण थोड्या वेळामध्ये जवळजवळ 25 प्रश्नांचा या ठिकाणी काय केलेला आहे? सराव केलेला आहे. फेब्रुवारी 2020 ची ही प्रश्नपत्रिका होती. बुद्धिमत्ता सेक्शन 2 मध्ये आपण 26 ते 50 पर्यंतचे प्रश्न आणि त्याची उत्तर कशी आली याचा या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. संयोजकांनी मला या ठिकाणी सादरीकरण करण्याची जी संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. सराव करत राहा. यश तुमचंच आहे. सर्वांना अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद मॅडम. आजच्या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गामध्ये आदरणीय स्वाती पठारे मॅडम यांनी आपणास बुद्धिमत्ता या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर असं मार्गदर्शन अतिशय सोप्या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे. महत्वाच्या ट्रिक्स या ठिकाणी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत. निश्चितच आजच्या या मार्गदर्शन वर्गाचा आपणा सर्वांना परीक्षेच्या काळामध्ये त्याचा सर्वांना फायदा होणार आहे ही इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज ऑनलाईन तासिकेला शनिवार असल्यामुळे आणि यदा कदाचित आपली वेळ थोडी बदललेली असल्यामुळे आज तासिकेला विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. पण असो, उद्या पुन्हा सकाळी आपण 7 वाजता उद्या तासिकेला भेटणार आहोत. तर सर्वांना शुभरात्री. उद्या पुन्हा भेटूया सकाळी 7 वाजता. ओके, बाय. गुड बाय.